श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. ही दिशा घरीही ठेवायला विसरू नका. मातीचे भांडे अन्यथा 7 जन्म वाया जातील. तुम्ही कितीही मेहनत केली तरी पैसा तुमच्या हातात राहणार नाही आणि तुम्ही रात्रंदिवस अडखळाल. हे मी तुम्हाला का सांगत आहे? कारण बरेच लोक या सर्व गोष्टींबद्दल अनभिज्ञ असतात आणि त्यांच्या घरात अशा छोट्या छोट्या चुका करून रात्रंदिवस विविध समस्यांना तोंड देत असतात. त्यांना वाटते की आपण भाग्यवान आहोत, आमचे नशीब वाईट आहे. पण ते एक गोष्ट विसरतात. आपल्या घरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खूप भयंकर ऊर्जा उत्सर्जित करतात. कधीकधी जर ही ऊर्जा सकारात्मक असेल तर घराचे कल्याण होते आणि जेव्हा तीच ऊर्जा नकारात्मक येऊ लागते तेव्हा घरही नष्ट होते. त्याचप्रमाणे प्रत्येक घरात मातीचे भांडे किंवा भांडे असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये आपण पाणी ठेवतो, ज्याला तुम्ही मातीचे भांडे म्हणू शकता. काही म्हणतात ते खरे आहे, तर काही म्हणतात ते खरे आहे. परंतु ही एक सामान्य भांडी नाही, तर निसर्ग आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जाणारी भारतीय परंपरा आहे. आपल्या घरांमध्ये शतकानुशतके लाकडी फरशा वापरल्या जात आहेत. तुमच्या घरातही पाण्याचा एक घडा असला पाहिजे, जो तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात ठेवला असावा. त्याचे अनेक आध्यात्मिक, आरोग्य आणि आर्थिक फायदे देखील आहेत. जेव्हा घरात मातीचे भांडे ठेवले जाते तेव्हा ते पर्यावरण शुद्ध आणि संतुलित ठेवण्यास मदत करते आणि कुठेतरी त्याला वास्तुशास्त्र आणि लोकमान्यतांच्या आधारे खूप महत्त्व दिले जाते. माती पृथ्वीच्या घटकाचे प्रतिनिधित्व करते, जी स्थिरता, शांतता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तुमच्या घरात नक्कीच एक मातीचे भांडे असेल, ज्यामध्ये तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात पाणी ठेवाल आणि तुम्हाला देखील तेच पाणी प्यायला आवडेल. हे पचन सुधारते आणि शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवते. असे म्हटले जाते की ज्या घरात मातीचे भांडे योग्य दिशेने ठेवले जाते आणि त्यात स्वच्छ पाणी भरले जाते, पैशांची कमतरता नाही, घरात शांतता आणि आनंद राहील. पैसा उरतोच, त्याला सर्व काही वेळेवर मिळते, त्याच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाही. पण समजा नकळत आपण चूक केली आणि त्याच मातीच्या भांड्याकडे न पाहता आपण ते चुकीच्या दिशेने ठेवले, त्यामुळे थेट उलट परिणाम आपल्या जीवनावर पडू लागतो. यामुळे घरात अस्वस्थता निर्माण होते, पैशांची कमतरता भासेल, लोक मानसिकदृष्ट्या त्रस्त आहेत, त्याला राग येऊ लागतो, त्याला एकटेपणा जाणवू लागतो आणि तो हळूहळू नैराश्यात जातो. आता तुम्ही तुमचे मन उधळणार आहात. मी तुम्हाला काही गोष्टी सांगेन. आता तुम्हाला असे वाटत असेल की एक सामान्य मातीचे भांडे आपल्या जीवनात इतके मोठे परिणाम दर्शवते, त्यामुळे ते खरे आहे. वास्तुशास्त्रात याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे, पण आज मी तुम्हाला फक्त कामाबद्दल सांगणार आहे. मी योग्य दिशेने जात आहे. तुम्हाला मातीचे भांडे तुमच्या घरात कसे ठेवायचे आहे, कारण उन्हाळ्याचे दिवस सुरू होणार आहेत आणि प्रत्येकाला मातीच्या भांड्याचे पाणी प्यायचे आहे. परंतु जाणूनबुजून ते घरात चुकीच्या दिशेने ठेवले जाते. मातीचे भांडे तुमच्या आयुष्यात अपव्यय आणि पैसा आणते. आता प्रश्न उद्भवतो की मातीचे भांडे आपण घरात कोणत्या दिशेने ठेवले पाहिजे, जेणेकरून ते आपल्यासाठी शुभ ठरेल. माझी मुले चूक विसरत नाही. दिशेला लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे आणि जर आपण ही दिशा ओळखत नसाल तर ही दिशा आपल्या जीवनात सर्व काही खराब करू शकते. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही देखील राधे राणीचे खरे भक्त असाल तर व्हिडिओ पसंत करणे आणि कमेंट बॉक्समध्ये राधे राधे लिहिणे हे आज एक मोठे काम असेल. वास्तुशास्त्रानुसार पाणी हे पाण्याच्या मूलद्रव्याशी संबंधित आहे आणि जल मूलद्रव्याचे सर्वात योग्य स्थान उत्तर आणि ईशान्य दिशा म्हणजेच मानले जाते. उत्तर पूर्व दिशा. जर तुम्ही तुमच्या घरात उत्तर दिशेने मातीचे भांडे ठेवले
तर ते सकारात्मक ऊर्जा आकर्षित करेल. जरी तुम्ही ते ईशान्य कोपऱ्यात ठेवले तरी ते तुमच्यासाठी पैसे आकर्षित करेल. यामुळे पैशाचा प्रभाव वाढतो, नेत्याला मानसिक शांती मिळते आणि विशेषतः जेव्हा उन्हाळ्याचे दिवस लवकरच सुरू होणार आहेत तेव्हा आपण घरात मातीचे भांडे नक्कीच ठेवतो. तर तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न करावा लागेल की सर्वप्रथम तुम्हाला ते उत्तर दिशेने किंवा ईशान्य दिशेने ठेवावे लागेल. ते थंड आणि कोरड्या जागी ठेवा, पण ते दक्षिण दिशेला ठेवू नका किंवा नैऋत्य दिशेला ठेवू नका, अन्यथा ते तुमच्यासाठी तितकेच धोकादायक सिद्ध होऊ शकते. वास्तूच्या मान्यतेनुसार ही दिशा येथे स्थिरतेची आहे. म्हणजेच जर तुम्ही तुमच्या घरात दक्षिण दिशेने मातीचे भांडे ठेवले तर घरातील आर्थिक परिस्थिती कमकुवत होऊ लागते. पैसे इकडे तिकडे खर्च होऊ लागतात. अनेकदा कुटुंबातील सदस्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. आपल्याला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ते खूप अस्वस्थ होतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बऱ्याच वेळा वाद होतात, ज्यामुळे घरात सतत नकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपूर्ण कुटुंबाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. केवळ मातीच्या भांड्यामुळे या मातीच्या भांड्यात थंड पाणी प्यायल्याने आपण आनंदी होतो. आम्ही आमच्या स्वप्नातही विचार केला नव्हता की जर त्याची दिशा येथे चुकीची असेल तर तो आमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे सावध आणि सावध राहा. मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या मातीच्या भांड्याशी संबंधित आहेत. तुम्हाला काही महत्त्वपूर्ण उपाययोजना कराव्या लागतील, जेणेकरून आत्तापर्यंत थांबवलेली कृपा अशीच राहील. तो अंघोळ करत नाही, ते फक्त पाण्याने भरते आणि कालांतराने स्वच्छ होते. शक्य असल्यास तुम्ही तुमच्या मातीच्या भांड्याजवळ तुळशीची रोपेही लावू शकता. त्यामुळे वातावरण अधिक सकारात्मक बनते. त्याचवेळी जर तुमच्या भांड्यात कुठेही फोड आला असेल, थोडासा तुटला असेल, तर तुम्हाला तो वापरण्याची गरज नाही. अन्यथा असे भांडे गरिबी आणि अडथळ्याचे लक्षण मानले जाते. जेव्हा आपण हळूहळू या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेण्यास सुरुवात करतो तेव्हा आपल्या जीवनात आपोआप बदल येऊ लागतात. घराचे वातावरण आपोआप शांत आणि यशस्वी होऊ लागते. कधीकधी जे कोणत्याही कारणासाठी पतंग असायचे ते पतंग होणे बंद होते. आम्हाला चांगली झोप येते. रात्री तो पुन्हा झोपू लागतो. बऱ्याच लोकांना वाटते की हा एक अंधविश्वास आहे, पण सत्य हे आहे की जेव्हा बॉम्ब निसर्गाच्या नियमांचे योग्य प्रकारे पालन करतात तेव्हा जीवनातील संतुलन आपोआप तयार होण्यास सुरुवात होते. आता मला तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आमचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका, अन्यथा तुम्ही रडतच राहाल आणि तुम्हाला वाचवण्यासाठी कोणीही येणार नाही. शेवटी प्रश्न उद्भवतो की प्राचीन काळातील लोकांनी मातीच्या भांड्यांना इतके महत्त्व का दिले? सध्या काळ बदलत आहे. लोकांच्या घरांमध्ये आरओ बसवला जातो, पाणी फिल्टर केले जाते. पण तरीही आपण छोट्या शहरांमध्ये पाहतो. तेव्हा आपण आपल्या गावांमध्ये जातो तेव्हा आपल्याला तेथील स्वयंपाकघरात मातीची भांडी नक्कीच दिसतात. मातीचा मटका नक्कीच दिसतो आणि लोक त्यातून पाणी पितात. त्यांना थंड पाणी आवडते. येऊ नका, त्यांना पाणी आवडत नाही. असे का असावे? खूप काळजीपूर्वक ऐका. आपले जीवन पाण्याशी जोडलेले आहे आणि जर पाण्याने भरलेले हे भांडे चुकीच्या दिशेने असेल तर आपले जीवन देखील बिघडते. असे मानले जाते की पाणी केवळ शरीराची तहान भागवत नाही, तर ते ऊर्जा पूर्णपणे व्यापण्याचे आणि ती सर्वत्र पसरवण्याचे काम करते. जेथे पाणी साठवले जाते ती जागा, तेथील ऊर्जा हळूहळू संपूर्ण घराच्या वातावरणात पसरते. जागा चांगली असेल तर ती शांतता प्रिय आहे. जर आरोग्य चांगले असेल तर पैशांचा ओघ वाढतो. पण तुम्ही ज्या ठिकाणी मटका ठेवला आहे ती जागा जर अशुभ असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरू लागते.
कामाला सुरुवात झाली आहे. बरेच लोक म्हणतात की त्यांनी भांडीची दिशा बदलली आहे. घरात विनाकारण भांडणे होत होती. मन शांत होते. पैसे येऊ लागले. हा एक योगायोग असू शकतो. परंतु निसर्गाच्या नियमांनी आपल्याला नेहमी संतुलित ठेवले पाहिजे. आता अशा चिन्हांबद्दल बोलूया जे आम्हाला सांगतात की घरात ठेवलेले वॉटर हार्डनर योग्य ठिकाणी नाही. जर घरात सतत पैशांची उधळपट्टी होत असेल, तुम्ही खूप मेहनत घेत आहात पण तुमच्याकडे पैसे नाहीत, घरात छोट्या छोट्या गोष्टींमुळे तणाव राहील, तुम्ही झोपू शकत नाही, तुमचे मन नेहमीच अस्वस्थ असते, त्यामुळे हे संकेत असू शकतात की पाण्याच्या घटकाचे स्थान योग्य नाही. तुमच्या घरात तुम्हाला पाण्याच्या घटकाचे स्थान दुरुस्त करावे लागेल. त्या पाण्याच्या भांड्याचे स्थान दुरुस्त करावे लागेल. या व्यतिरिक्त जर भांड्याचे पाणी वारंवार पडले, भांडे फुटले, पाणी लवकर खराब झाले, तर ते कोणत्याही प्रकारे शुभ चिन्ह मानले जात नाही. अशा परिस्थितीत सर्वप्रथम तुम्हाला घटकाची दिशा बदलावी लागेल आणि ती उत्तर किंवा ईशान्येकडे ठेवावी लागेल. आणि काही दिवस तुम्हाला स्वतः बदल जाणवेल की गुरूंनी जे सांगितले होते ते खरे होऊ लागले आहे. हळूहळू त्रास संपायला सुरुवात झाली आहे आणि आयुष्यातील सर्व काही सुधारू लागले आहे. आता आपल्याला शेवटच्या आणि सर्वात प्रभावी आणि अद्भुत उपायाबद्दल माहिती आहे, ज्यामुळे मातीचे भांडे तुमच्या घरात आशीर्वादाचे माध्यम बनेल. दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर तुम्ही भांड्यात ताजे पाणी भरले पाहिजे आणि तुमच्या मनात सकारात्मक भावना ठेवली पाहिजे. आठवड्यातून एकदा पाण्याने भरलेल्या भांड्यात थोडी गंगाजल घालून सुरुवात करा. हे नशीब आहे. यामुळे तुमचे शरीर आणि मन निरोगी राहील. शक्य असल्यास भांड्याजवळ दिवा किंवा अगरबत्ती जरूर पेटवा. हे नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते आणि तुम्ही तुमच्या घरात काय करत आहात यावर लक्ष केंद्रित करते. भांडे नेहमी अर्धे किंवा भरलेले असावे. रिकामे भांडे हे अडथळा आणि कमतरतेचे प्रतीक आहे. तुमच्या घरात रिकामे भांडे नसावीत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुटलेले किंवा जुने भांडे तुमच्या घरातून ताबडतोब काढून टाकणे. अनेक लोक म्हणतात की ही एक उत्तम भेट होती. ते आम्हाला आमच्या सासूने आमच्या बहिणीने दिले होते आणि एक जण भावूक होतो. पण तुटलेली भांडी घरात नसावी. मग ते आपल्या पाण्याचे घटक असलेले भांडे असो, पाण्याने भरलेले भांडे असो किंवा खाद्यपदार्थ दाखवणारा तुकडा असो, फोड नसावे. हळूहळू जेव्हा तुम्ही या नियमांचे पालन कराल तेव्हा तुम्हाला घराचे वातावरण बदलताना दिसेल. तुमचे मन शांत राहील, कुटुंबात प्रेम वाढेल, अनावश्यक खर्च कमी होतील, जीवनात स्थैर्य येईल आणि कधीकधी लहान बदल तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतात. हे विसरू नका. मातीचे भांडे ही निश्चितच एक साधना आहे, पण जेव्हा ते योग्य ठिकाणी आणि योग्य भावनेने ठेवले जाते तेव्हा ते एक परिपूर्ण संतुलन, सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी कार्य करते. त्यामुळे तुम्ही आमच्या आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. घरात पाण्याचे मोठे मातीचे भांडे ठेवणे खूप शुभ आहे, पण दिशा महत्त्वाची असते. योग्य दिशेने ठेवलेले भांडे भरून ठेवल्याने शांतता आणि आनंद मिळतो, पण चुकीच्या दिशेने ठेवलेले भांडे हळूहळू समस्यांचे कारण बनते. जर तुम्हाला देखील तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी कायम राहावी असे वाटत असेल तर आजच भांड्यांच्या दिशेची तपासणी करा. तुम्ही तुमच्या घरात चुकीच्या ठिकाणी आहात का? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.